हॅलो. प्रथम सर्व मान्यवर शिक्षक, उपदेशक आणि गुरुजन या सर्वांचं आणि मी अभिनंदन करते आणि प्रोत्साहनपर त्यांना मी नमन करते. असं का म्हणते मी की एज्युकेटेड जसं आपण म्हणतो की फळाने भरलेलं झाड नम्र असतं, तसं विद्या विनयनं शोभते, विद्या विनयनं शोभते, तसं हे विनम्रपणा आहे. या दीपाली मॅडम, दीपाली सोनवणे मॅडम यांच्याकडे खूप नम्रपणा आहे बोलताना. खरं त्यांनी शिक्षकांना शिकवलं आणि ज्या शिक्षकांना शिकवलं त्यांनी विद्यार्थी घडवले. हे बघून मला खूप आनंद झाला. मी पुण्यामध्ये असते, परंतु इथला कार्यक्रम बघून मला असं वाटलं की ग्रामीण विभागामध्ये हे पोहोचणं आवश्यक आहे आणि ते यांनी पोहोचवलंय. ह्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार. आणि आमच्या मुलांना पुढं मार्गदर्शन करून एक उत्तम मार्ग, गणितामध्ये असं म्हणलं जातं ॲबॅकस म्हणजे मणिफळा, गणफळा, की ज्याच्यामध्ये मणी सरकून गणगणे हे सोपं केलं जातं, ते ॲबॅकस. त्याला एकाग्रता आणि स्मरणशक्ती याची तुमच्यातली IQ पाहिलं जातं. नंबर 2 वैदिक मॅथ्स. वैदिक मॅथ्स हे खरं पाहिलं तर याच्यामध्ये 16 सूत्र आणि 13 उपसूत्र आहे आणि याच्यामध्ये मानसिक गणना आणि वेळेची बचत होते. ही मुलांना शाळेतल्या रेग्युलर शिकवणाऱ्या गणितामध्ये खूप सपोर्टेड राहते. आणि असे ज्यांनी वैदिक मॅथ्स केलं असे गणितीय तज्ज्ञ, याचे जनक श्री भारती कृष्णतीर्थ हे गणितातील किचकट आकडेमोडीसाठी शॉर्टकट म्हणून शिक्षणाचा मार्ग आधी सुलभ केला गणिताचा. कारण गणित हे सगळ्याला कठीण राहतं आणि तो कठीण विषय तो सुलभ करून यांनी सांगितला. आणि त्या मार्गदर्शन जे आपलं पूर्वपारंपरिक जे शिक्षण आलंय त्या शिक्षणाचा आधुनिक पद्धतीचा वापर करून आपल्याला सोप्या भाषेमध्ये मुलांना शुद्ध बनवण्याचं काम यांनी केलं आहे. सुरुवात केली ते इथं राहत नाही, पण आपल्या इथं असल्यासारखं असं वाटतं की यांनी इथून सुरुवात केली आहे. म्हणून त्यांचे आभार, सर्व आरोग्यकरांचे आभार आणि सर्व शिक्षक जे आहेत पुन्हा सातारा विविध ठिकाणाहून आलेले आणि ह्या सगळ्यांचे जे मित्रपरिवार सन्माननीय या सर्वांचे आभार की तुम्ही एक चांगला विषय निवडला की जो समाजामध्ये आई वडिलांना काही वेळ नसतो, काहींना शिक्षण ठरलेलं नसतं. या पालकांसाठी तुम्ही एक उद्बोधक ठरलेला आहात. यासाठी मी हे एवढं बोलते आणि माझे 4 शब्द